नमस्कार मंडळी, गुरुकृपा चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। ज्यांच्या नावाने दगडही पाण्यावर तरंगले, ज्यांच्या चरित्राने संपूर्ण जगाला जगण्याचा मार्ग दाखवला, अशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजे श्रीरामनवमी। पण तुम्हाला माहीत आहे का, रामनवमी फक्त दुपारी 12 वाजताच का साजरी करतात आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व काय? आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण रामायणातून घेण्यासारख्या 3 खास गोष्टी पाहणार आहोत। चैत्र शुद्ध नवमी, पुनर्वसू नक्षत्र आणि कर्क लग्न या मंगलसमयी अयोध्येचा राजवाडा आनंदाने न्हावून निघाला होता। राजा दशरथ आणि माता कौसल्या यांच्या पोटी प्रत्यक्ष विष्णूने राम अवतारात जन्म घेतला। अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना करण्यासाठी प्रभू पृथ्वीवर आले। याच दिवशी आपण दुपारी 12 वाजता पाळणा हलवतो, सुंठोडा वाटतो आणि रामजन्माचा सोहळा मोठ्या थाटात साजरा करतो। भारताच्या कानाकोपऱ्यात रामनवमी विविध पद्धतीने साजरी होते। काही ठिकाणी 9 दिवस रामायण पाठ केला जातो, तर काही ठिकाणी भव्य मिरवणुका निघतात। प्रभू श्रीराम हे केवळ राजा नव्हते, तर ते एक आदर्श पुत्र, आदर्श पती आणि आदर्श लोकप्रतिनिधी होते। आजच्या धकाधकीच्या जीवनात रामराज्याची संकल्पना आपल्याला न्याय आणि शिस्त शिकवते। मित्रांनो, रामनवमी साजरी करताना त्यांच्या आयुष्यातून हे 3 गुण आपण नक्कीच घेऊ शकतो। दिलेला शब्द पाळणे, कठीण परिस्थितीतही डगमगून न जाता शांत राहणे, शबरीची उष्टी बोरी खाऊन त्यांनी समाजात समतेचा संदेश दिला। तर मंडळी, तुम्हा सर्वांना प्रभू श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा। हा व्हिडिओ आवडला असेल तर गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।